नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 यामधील एका नव्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिक असा आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला नवीन नवीन ॲनिमल्सबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्यांचा क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया, त्यांचे कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते कोणत्या फायलममध्ये आहेत, कोणत्या सब किंगडममध्ये आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि या टॉपिकमध्ये मुख्यतः आपण किंगडम ॲनिमालियाचा अभ्यास करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. आता आपल्या स्वभावाताली अनेक प्रकारचे प्राणी आहेत. मग ते सगळ्या प्राण्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा अभ्यास करणं शक्य नाही आहे. मग त्या प्राण्यांमध्ये असलेले काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ज्यांच्यामध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांचा एक ग्रुप, काही सब ग्रुप्स असे करून प्राण्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग कोणत्या क्रायटेरियाच्या आधारे यांचे ग्रुप्स केले जातात किंवा त्या ग्रुप्समधले जे ॲनिमल्स आहेत तर त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट आपण पाहणार आहोत हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची एक हिस्ट्री आहे की स्टार्टिंगला काही सायंटिस्टने वेगवेगळे टाईप्सने वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या आधारे क्लासिफिकेशन केलं होतं. नंतर वेगवेगळे टाईप्स आले, तर ते सगळी हिस्ट्री आपण बघणार आहोत. त्याचबरोबर न्यू मेथड और न्यू सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, आता कोणती सिस्टीम ॲनिमल क्लासिफिकेशन करताना वापरली जाते तर ती बघणार आहोत. आणि किंगडम ॲनिमालिया कशाप्रकारे आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते फायलम्स आहेत, कोणते ग्रुप्स आहेत, सबग्रुप्स आहेत, कोणते क्लास आहेत, ते सगळं आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इथे आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला आहे की विच क्रायटेरिया आर यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करताना आपण कोणते क्रायटेरिया वापरतो. तर एकतर आपण सगळ्यात आधी क्रायटेरिया बघितलेले आहेत ते म्हणजे 8th स्टँडर्डला, जसे की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे की नाही, प्रेझन्स और ॲब्झन्स ऑफ न्यूक्लियस. त्याचबरोबर त्यांच्या सेल्समध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही, ते मल्टीसेल्युलर आहेत की युनिसेल्युलर आहेत. आणि अजून त्याचबरोबर ते ऑटोट्रॉप्स आहेत की हेटरोट्रॉप्स आहेत, त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, हे या सगळ्या क्रायटेरियाच्या आधारे आपण ॲनिमल क्लासिफिकेशन करत असतो. यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन अर्लियर क्लासेस. आधीचे काही इयत्तांमध्ये तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास केलेला आहे. आपण अनेक किंगडम्स पाहिले होते, जसं की मोनेरा किंगडम आहे, प्रोटिस्टा आहे, ॲनिमालिया आहे, फंगी आहे, प्लांटे आहे. हे सगळे किंगडम्स आपण ऑलरेडी याआधी 8th स्टँडर्डला पाहिलेले आहेत. सो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट अराउंड अस आर मेनली प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपल्या सभोवताली जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते दोन पार्ट्समध्ये आहेत, एकतर ते प्लांट्स आहेत किंवा एकतर ॲनिमल्स आहेत. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन. आणि त्यांचे क्लासिफिकेशन करण्याचा जो क्रायटेरिया आहे तर तो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट कंप्लीट द फॉलोविंग चार्ट. मग त्या क्रायटेरियाच्या आधारे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे जो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सो फर्स्ट या चार्टमध्ये पहिल्यांदा लिहिलेलं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दोन प्रकारचे असतात. इथे येणार प्रोकॅरियोट्स, इथे येणार युकॅरियोट्स. ओके, प्रोकॅरियोट्स. हा चार्ट व्हिडिओच्या एंडला तुम्हाला पूर्णपणे भरलेला पाहायला मिळेल. सो आधी आपण हा चार्ट फक्त समजून घेऊया आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला तो पूर्ण चार्ट पाहता येईल. तर यानंतर आहे किंगडम मोनेरा. प्रोकॅरियोट्समधला एकच किंगडम आहे, दॅट इज किंगडम मोनेरा. आणि युकॅरियोट्समधले किंगडम्स आपण पाहूया. युकॅरियोट्समध्ये दोन टाईप्स पडतात, एक तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि दुसरं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त एकच सेल आहे, मल्टीसेल्युलर्स म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप सारे सेल्स आहेत. युनिसेल्युलरमध्ये एकच किंगडम आहे, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, दॅट इज एक तर ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे ते वाले, ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे तर ते वाले. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी खाली जर आपण बघितलं तर किंगडम प्लांटे आहे. सो या ठिकाणी जे ऑटोट्रॉप्स आहेत किंवा जे फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात तर ते. आणि फंगाय आहे तर फंगाय त्याच्यामध्ये क्लोरोफिल ॲब्सेंट असतात, त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म नाही करत. सो हे हेटरोट्रॉफिक येणार किंवा या ठिकाणी ॲब्सेन्स ऑफ फोटोसिंथेसिस किंवा डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस असं आपण लिहू शकतो. हा चार्ट तुम्हाला नंतर लास्टला पाहायला मिळेल. कॅन यू रिकॉल
हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. प्लांट्स कशाप्रकारे क्लासिफाय केले जातात, प्लांट्स क्लासिफाय करण्याचा काय क्रायटेरिया आहे. तर एकतर त्यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट आहेत की नाही, ओके, ते फ्लावरिंग प्लांट्स आहेत की नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत. तर असे काही क्रायटेरियाज आहेत की ज्याच्या आधारे प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. वी हॅव स्टडीड द प्लांट्स क्लासिफिकेशन इन लास्ट इयर. लास्ट इयरला 9th स्टँडर्डला आपण 6th चॅप्टरमध्ये प्लांट क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. इट हेल्प्ड अस टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अराउंड अस. आपल्या सभोवताली जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये किती विविधता आहे ते आपण ऑलरेडी त्या चॅप्टरमधून पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सगळ्यात छोट्यात छोटा क्लोरेला प्लांट आणि सगळ्यात मोठ्यात मोठा बनियान ट्री, तरी इथपर्यंत आपण डायव्हर्सिटी पाहिलेली आहे प्लांट्समधली. यू मस्ट हॅव बीन लुकिंग व्हेरायटीज ऑफ ॲनिमल्स अराउंड यू. आणि तुम्ही तुमच्या सभोवताली असलेले जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये पण व्हरायटी पाहत असाल, त्याच्यामध्ये पण असलेली वैविध्य तुम्ही पाहत असाल. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल. काही ॲनिमल्स खूप छोटे असतात जसं की मुंगी आहे. वेरॅज सम आर टू बिग. काही ॲनिमल्स खूप मोठे असतात जसे की एलिफंट आहे. आता मुंगी आपल्याला दिसते म्हणून आपण तिला स्मॉल म्हणतो, बट मुंगीपेक्षाही कितीतरी अजून ॲनिमल्स आहेत जे खूप स्मॉल आहेत, जसे की अमिबा जो आपल्याला डोळ्यांनाही पाहता येत नाही. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल वेरॅज सम आर एक्वेटिक. काही ॲनिमल्स टेरेस्ट्रियल असतात. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर जे फक्त जमिनीवर वावरतात, आणि काही ॲनिमल्स आर एक्वेटिक म्हणजे जलचर जे फक्त पाण्यामध्ये वावरतात. सम ॲनिमल्स क्राउल ऑन लँड. काही ॲनिमल्स लँडवरती क्राउल करतात म्हणजे सरपटतात. सम स्विम इन वॉटर. काही ॲनिमल्स पाण्यामध्ये स्विम करतात, पोहतात. वेरॅज सम फ्लाय इन एअर. तर काही ॲनिमल्स आकाशामध्ये उडतात. आता ॲनिमल्स उडतात का, तर उडतात. बॅट हा ॲनिमल असूनही तो आकाशामध्ये उडतो. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन स्किन वेरॅज सम ॲनिमल्स हॅव फेदर्स ऑन ऑर हेअर्स. काही ॲनिमल्सच्या बॉडीवरती त्वचा असते, काहींच्या बॉडीवरती कल्ले असतात, तर काहींच्या बॉडीवरती फेदर्स असतात, काहींच्या बॉडीवरती हेअर्स असतात. इन धिस वे देर इज ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू. आणि अशा प्रकारे ॲनिमल्समध्ये पण खूप मोठी डायव्हर्सिटी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैविध्य आहे. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज, आताच्या रिसेंट स्टडीजनुसार एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पीशीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. आता जर आपण बघितलं म्हणजे आताच्या रिसेंट स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की 7 मिलियन एवढे ॲनिमल स्पीशीज सध्या अर्थवरती आहेत. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीशीज. आणि एवढे सगळे 7 मिलियन स्पीशीजचा स्टडी करणं खूप अवघड आहे आणि किंबहुना ते अशक्य आहे. However, if groups and subgroups of animals are formed depending upon the similarities and differences, it will make it very easy to study such vast variety of animals. जर आपण ॲनिमल्सचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार केले त्यांच्या सिमिलॅरिटीजवरती आधारित किंवा त्यांच्या डिफरन्सेसवरती आधारित, तर नक्कीच आपण ही वास्ट डायव्हर्सिटी जी आहे ॲनिमल्सची तर त्यांचा स्टडी करू शकतो. मग तेच आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे तेच आहे की ॲनिमल्समध्ये असणारे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस यांच्या आधारे त्यांचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार करणं आणि मग त्यांचा अभ्यास करणं हेच आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. मग आपण ॲनिमल क्लासिफिकेशन का करतो, त्याचे काय बेनिफिट्स आहेत, कशाला करायला पाहिजे ॲनिमल क्लासिफिकेशन, तर ते बेनिफिट्स पण या ठिकाणी दिलेले आहेत. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. जर आपण ॲनिमल क्लासिफिकेशन केलं तर ॲनिमल्सचा स्टडी करणं, ॲनिमल्सचा अभ्यास करणं आपल्याला सोयीस्कर जाईल. कारण एवढे सगळे 7 मिलियन स्पीशीज सध्या अर्थवरती आहेत, तर 7 मिलियन एवढ्या सगळ्या स्पीशीजचा स्वतंत्र अभ्यास आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचं ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये त्याचे काही ग्रुप्स केलेले आहेत डिपेंडिंग अपॉन देअर कॅरेक्टरिस्टिक्स लाईक देअर सिमिलॅरिटीज अँड देअर डिफरन्सेस. तर त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या ॲनिमल्सचा थोडक्यात स्टडी करणं सोयीस्कर झालेलं आहे. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. दुसरा एक फायदा असा झालेला आहे की त्या ग्रुपमधील त्या ग्रुपमधील काही ॲनिमल्सचा स्टडी केला तरीही त्या ग्रुपमध्ये असलेल्या इतर ॲनिमल्सचा स्टडी आपोआपच होतो. ओके, आपोआपच आपल्याला तो इतर ॲनिमल्सचा पण स्टडी करणं इझी जातं जर आपण त्या ग्रुपमधील काही ॲनिमल्सचा स्टडी केला तर. मग तेच आपल्याला या पाठामध्ये करायचं आहे. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. ॲनिमलमध्ये कशाप्रकारे उत्क्रांती झाली, जसं की आपण फर्स्ट लेसनमध्ये पाहिलेलं आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनमध्ये. तर ॲनिमलमध्ये कशाप्रकारे उत्क्रांती झाली याची एक आयडिया आपल्याला या सगळ्या ॲनिमल क्लासिफिकेशनमधून मिळणार आहे. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. आणि चांगल्या प्रकारे म्हणजे अचूकतेने आपल्याला ॲनिमल्स क्लासिफाय करता येतील. त्याच्यानंतर 5th वन आहे दॅट इज
इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे काय होतं तर ॲनिमल्सचं इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सोबत कशाप्रकारे रिलेशन आहे हे आपल्याला समजून घेता येतं. त्याच्यानंतर 6th वन आहे दॅट इज इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटेट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. मग प्रत्येक ॲनिमलचा हॅबिटेट काय आहे, तो ॲक्वेटिक आहे की टेरेस्ट्रियल आहे, तर ते समजून घेता येतं. त्याचबरोबर प्रत्येक ॲनिमलचा या नेचरमध्ये काय एक्झॅक्ट काय रोल आहे तर ते पण आपल्याला जाणून घेता येतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये जे वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स झालेले आहेत तर ते जे ॲनिमल्समध्ये जे वेगवेगळे ॲडॅप्टेशन झालेले आहेत तर त्याचा पण अभ्यास करणं शक्य होतं. जसं की आपण पाहिलेलं आहे की जिराफला खूप उंचावर झाडाच्या खूप उंचावर असलेली पानं खात होता तो, त्याच्यामुळे त्याच्या मानेची लांबी वाढलेली आहे, तर दॅट इज ॲडॅप्टेशन. त्याचबरोबर उंट जे असतात तर ते वाळवंटीय प्रदेशामध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांच्या पायाखाली एक गादी आहे जेणेकरून त्यांना वाळवंटीय प्रदेशामध्ये चालता यावं. त्याच्यानंतर जे पोलार रिजनमधले ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या अंगावरती खूप सारे केस असतात जेणेकरून त्यांना थंडी वाजू नये, त्यांना त्या प्रदेशामध्ये वावरता यावं. तर हे सगळे त्यांच्यामध्ये झालेले ॲडॅप्टेशन्स आहेत, तर त्यांचा पण अभ्यास आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये करता येतो. सो नाव वी आर गोइंग टू स्टडी हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री काय आहे, इतिहास काय आहे. टाईम टू टाईम काळानुसार डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. अनेक सायंटिस्टने ॲनिमल्स क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. ग्रीक फिलॉसॉफर आहेत, त्यांचं नाव आहे ॲरिस्टॉटल, जे फर्स्ट होते ज्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन केलेलं होतं. ॲरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर क्रायटेरिया लाईक बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटेट्स. ॲरिस्टॉटल यांनी ज्याप्रमाणे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं होतं तर त्यामध्ये त्यांनी हा निष्कर्ष वापरला होता की ॲनिमल्सची बॉडी साईज, त्याचबरोबर त्यांच्या हॅबिट्स, सवयी आणि त्यांचे हॅबिटेट्स म्हणजे निवास, राहणीमान, अधिवास. ओके, तर ह्या क्रायटेरियाच्या आधारे ॲरिस्टॉटल यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन केलं होतं. फर्दर, ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट्स इन सायन्सेस, रेफरन्सेस वर चेंज्ड अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू. मग जसं सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली, प्रगती होत गेली, सायन्सचा विकास होत गेला, त्याप्रमाणे ॲनिमल क्लासिफिकेशन करण्याचा क्रायटेरिया पण बदलत गेला. क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय ॲरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. ॲरिस्टॉटल यांनी जे क्लासिफिकेशन मांडलं होतं तर त्याला आपण आर्टिफिशियल मेथड असं म्हणतो. बिसाइड्स ॲरिस्टॉटल आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय थिओफ्रेटस, प्लिनी, जॉनी रे, त्याचबरोबर अजून आहेत लिनियस एक्सेट्रा. या सगळ्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशनची ॲरिस्टॉटल यांनी जी आर्टिफिशियल मेथड मांडली होती तर ती फॉलो केली. लेटर ऑन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. आणि त्याच्यानंतर दुसरी एक सिस्टीम आली ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी, दॅट वॉज नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन वेरियस क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाइप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. मग नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही जी मेथड आहे किंवा ही जी सिस्टीम आहे तर ती कोणत्या क्रायटेरियावर आधारलेली होती, तर एक पहिलं आहे बॉडी ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर सेकंड आहे टाइप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. तर या सगळ्या क्रायटेरियावरती नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन डिपेंड होती. बाय द टाईम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू प्रॅक्टिस. आणि कालांतराने इव्होल्युशनवरती आधारलेली क्लासिफिकेशन सिस्टीम पण अंमलात आणली गेली. इट वॉज यूज्ड बाय डोबेझहॅन्स्की अँड मेयर. ॲक्च्युली हे उच्चार चुकू शकतात, डोबेझहॅन्स्की अँड मेयर. रिसेंटली कार्ल ओएसेस हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. आता सध्या कार्ल ओएसेस यांनी देखील ॲनिमल क्लासिफिकेशनची नवीन मेथड सांगितलेली आहे किंवा मांडलेली आहे. आता यांच्यानंतर ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. सो पहिला आहे ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये दोन ग्रुप्स केलेले आहेत, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. ट्रेडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द नोटोकॉड, म्हणजे ॲनिमल्समध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे की नाही. नोटोकॉड म्हणजे बॉडी ज्याच्यावरती सपोर्ट असते, जसे की आपल्याला स्पायनल कॉर्ड आहे, तर त्याचप्रमाणे ॲनिमल्सची बॉडी ज्याच्यावर सपोर्टेड असते तर ते नोटोकॉड प्रेझेंट आहे की नाही याच्यावर आधारित क्लासिफिकेशन केलं गेलं. द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिवायडेड इंटू 2 टाईप्स. मग
याच्या आधारावर दोन प्रकारे ॲनिमल क्लासिफिकेशन केलं गेलं, एकतर नॉन कॉर्डेट्स आणि एकतर कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय, कॉर्डेट्स म्हणजे पृष्ठवंशीय. ओके, पाठीचा कणा असलेले कॉर्डेट्स, नसलेले नॉन कॉर्डेट्स. मग आता नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्समध्ये डिफरन्स आपण बघूया. नॉन कॉर्डेट्स ज्यांना पाठीचा कणा नाही असे. कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ॲज फॉलोज. मग त्यांचे कॅरेक्टर्स कोणते होते तर ते खालीलप्रमाणे आहे. फर्स्ट, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. त्यांना पाठीचा कणा नव्हता, नोटोकॉर्डवरती त्यांची बॉडी सपोर्टेड नव्हती. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲबसेंट. फॅरेंजियल गिल स्लिट्स कशाप्रकारे असतात ते आपण पाहणार आहोत. आपल्या बुकमध्येच आहे, पेज नंबर 72वरती. ओके. सो या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे की फॅरेंजियल गिल स्लिट्स कशाप्रकारे असतात. तर हे आहे फॅरेंजियल गिल स्लिट्स. तर हे जे आहेत तर ते नॉन कॉर्डेट्समध्ये नसतात. ओके. त्याच्यानंतर नर्व कॉर्ड जर असेल, नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट जर असेल तर इट इज ऑन वेंट्रल साईड. वेंट्रल म्हणजे पुढची बाजू. नर्व कॉर्ड जर असेल तर ते असतं पुढच्या बाजूला. आणि ते कशा प्रकारचं असतं, इट इज सॉलिड अँड पेअर्ड. सॉलिड असतं आणि पेअर जोडीमध्ये असतं. फोर्थ आहे हार्ट इफ प्रेझेंट. हार्ट जर प्रेझेंट असेल इट इज ऑन डोर्सल साईड. डोर्सल म्हणजे मागच्या बाजूला असतं. ओके. म्हणजे जे कॉर्डेट ॲनिमल्स आहेत, ओके, जे कॉर्डेट ॲनिमल्स आहेत तर ते जे नॉन कॉर्डेट ॲनिमल्स आहेत तर ते अशा प्रकारे असणार आहेत. तर त्यांचं या ठिकाणी हे जे नर्व कॉर्ड आहे तर ती वेंट्रल साईड म्हणजे ही त्यांची कशी आहे, पुढची बाजू आहे. आणि ही त्यांची कशी आहे, मागची बाजू आहे. त्यांच्याकडे जर हार्ट असेल तर ते या ठिकाणी मागच्या बाजूला असणार आहे. आणि जर नर्व कॉर्ड प्रेझेंट असेल तर ते या ठिकाणी पुढच्या बाजूला असणार आहे. वेंट्रल म्हणजे पुढची बाजू, डोर्सल म्हणजे मागची बाजू. आता आपण या ठिकाणी नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स जे आहेत, ज्यांना पाठीचा कणा नाही आहे, जे अपृष्ठवंशीय आहेत, त्यांचे काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. बट हे जे नॉन कॉर्डेट्स आहेत यांना अजून पुढे 10 फायलममध्ये डिवाईड केलं जातं. जसं की त्याच्यामध्ये काही प्रोटोझोआ आहेत, पोरीफेरा फायलममधले काही आहेत, निडारिया आहे, प्लॅटीहेल्मिंथस आहे, एस्केलहेल्मिंथस आहे, ॲनालिडा आहे, आर्थ्रोपोडा आहे, मोलुस्का आहे, इचिनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा. तर हे जे नॉन कॉर्डेट्स आहेत ते परत पुढे 10 फायलम्समध्ये डिवाईड केले जातात. त्यांचे अजून वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, ते पण आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर आहे कॉर्डेट्स. आता ज्यांना पाठीचा कणा आहे, जे पृष्ठवंशी आहे, जसं की आपण कोण आहोत, कॉर्डेट्स आहोत. कॉर्डेट्समधला पण फायलम आहे, तर त्याच्यामध्ये पण विविध फायलम आहेत ज्याच्यामध्ये अजून कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारे ॲनिमल क्लासिफिकेशन केलेलं आहे. कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स. आता कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स काय आहेत. फर्स्ट आहे बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. बॉडी नोटोकॉर्डवरती सपोर्ट केलेली असते. या ठिकाणी नोटोकॉर्ड आपल्याला दाखवलेला आहे. ओके, हा जो आहे हा नोटोकॉर्ड आहे. त्याच्यानंतर फॅरेंजियल गिल स्लिट्स और लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात किंवा लंग्स असतात रेस्पिरेशन करण्यासाठी. फॅरेंजियल गिल स्लिट्स 72 पेजवरती आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डोर्सल साईड ऑफ बॉडी अँड इट इज हॉलो. तर नर्व कॉर्ड प्रेझेंट असते डोर्सल म्हणजे मागच्या बाजूला, बॉडीच्या मागच्या बाजूला, आणि ती कशी असते, हॉलो असते, पोकळी असते, रिकामी असते. ओके, या ठिकाणी दाखवलेली आहे नर्व कॉर्ड. त्याच्यानंतर पुढे आहे हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड ऑफ बॉडी. हार्ट वेंट्रल साईड म्हणजे पुढच्या बाजूला, हार्ट कुठे असतं, पुढच्या बाजूला असतं बॉडीमध्ये. ओके, जसं की आपण कॉर्डेट्स आहेत, आपला हार्ट पुढच्या बाजूला आहे, नर्व कॉर्ड मागच्या बाजूला आहे. तर त्याचप्रमाणे आपले जे कॅरेक्टर्स आहेत तर ते कॉर्डेट्स आहेत, आपण कॉर्डेट आहोत. नोटोकॉर्ड. आता इथे नोटोकॉर्डचा अर्थ दिलेला आहे. नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डोर्सल साईड ऑफ ॲनिमल बॉडी. नोटोकॉर्ड हे काय आहे, एक लॉंग रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, जे बॉडीच्या डोर्सल साईड म्हणजे मागच्या साईडला प्रेझेंट असतं. इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी. त्या नर्व टिश्यूला बॉडीपासून, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अनेक पार्ट्स आहेत, तर नर्व टिश्यूला ते वेगळं ठेवतं, आयसोलेट ठेवतं, कारण यातून नर्व टिश्यू जाणार असतात ब्रेनपर्यंत किंवा ज्या कुठल्या पार्ट्सपर्यंत पासून ते ब्रेनपर्यंत वहन करणार असतात. तर मग त्यावेळेस त्यांना आयसोलेट ठेवलं जातं नोटोकॉर्डमुळे. आता आपण कॉर्डेट्स यांचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. ज्याप्रमाणे नॉन कॉर्डेट्स 10 फायलम्समध्ये डिवाईड केले जातात, त्याचप्रमाणे कॉर्डेट याचा एकच फायलम आहे ज्याचं नाव आहे कॉर्डाटा. A chordate animals are grouped together in a single phylum and the name of the phylum is same, that is phylum Chordata. The phylum Chordata has been divided into 3 subphyla, that is Urochordata, Cephalochordata, Vertebrata.
कॉर डाटा हा परत 3 सब फायलम्समध्ये डिवाईड केला जातो, क्लासिफाय केला जातो. दॅट इज युरोकॉर डाटा, सेफॅलोकॉर डाटा अँड वर्टेब्रेटा. आता या ठिकाणी वर्टेब्रेटा हा जो सब फायलम आहे तर त्याचे परत पुढे 6 क्लास पडतात. दॅट इज वर्टेब्रेटा हॅज बीन फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लासेस. फर्स्ट क्लास आहे क्लास सायक्लोस्टोमॅटा, सेकंड आहे क्लास पायसिस, थर्ड आहे क्लास ॲम्फिबिया, फोर्थ आहे क्लास रेप्टॅलिया, फिफ्थ आहे क्लास एविज आणि सिक्स्थ आहे क्लास मेमॅलिया. ओके. आता या ठिकाणी एक फ्लोचार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे फायलम्स, सब फायलम्स, सब किंगडम्स, क्लास वगैरे जे काय आहे ते सगळं व्यवस्थित पाहायला मिळणार आहे. पहिले असतात किंगडम्स, किंगडम्सवरून सब किंगडम्स पडतात, सब किंगडम्समधून फायलम्स असतात, फायलम्सनंतर सब फायलम्स असतात आणि त्याच्यानंतर क्लास असतात. ओके, हा सिक्वेन्स आहे. सो फर्स्ट आपण बघतो आहोत दॅट इज किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालिया इज डिवायडेड इंटू 2 सब किंगडम्स. दॅट इज फर्स्ट वन इज नॉन कॉर्डेट्स अँड सेकंड वन इज कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्समध्ये असे ॲनिमल्स की ज्यांना नोटोकॉर्ड नाही आहे, त्याचबरोबर ज्यांना फॅरेंजियल गिल स्लिट्स नाही आहेत, त्याचबरोबर त्यांचं जर नर्व कॉर्ड असेल तर ते वेंट्रल साईडला असतं आणि जर हार्ट असेल तर ते डोर्सल साईडला असतं. त्याच्यानंतर आहे कॉर्डेट्स. कॉर्डेट्समधले जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या बॉडीला नोटोकॉर्ड असतं, नोटोकॉर्डने सपोर्ट केलेलं असतं. त्याचबरोबर फॅरेंजियल गिल स्लिट्स किंवा त्यांच्या बॉडीमध्ये लंग्स असतात फॉर रेस्पिरेशन. नर्व कॉर्ड असतं जे डोर्सल साईडला असतं आणि हार्ट वेंट्रल साईडला असतं. त्याच्यानंतर हा जो सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट्स, तर नॉन कॉर्डेट्स हा सब किंगडम परत पुढे 10 फायलममध्ये डिवाईड होतो. फर्स्ट आहे प्रोटोझोआ, सेकंड आहे पोरीफेरा, थर्ड आहे निडारिया, फोर्थ आहे प्लॅटीहेल्मिंथस, फिफ्थ आहे एस्केलमेंथस, त्याच्यानंतर आहे सिक्स्थ ॲनालिडा, सेवन्थ आहे आर्थ्रोपोडा, एट्थ आहे मोलुस्का, नाईन्थ आहे इचिनोडर्माटा आणि 10th आहे हेमिकॉर्डाटा. त्याच्यानंतर सब किंगडम कॉर्डेट्समध्ये फायलम आहे कॉर्डाटा. कॉर्डाटा फायलमचे 3 सब फायलम्स पडतात. फर्स्ट आहे युरोकॉर्डाटा, सेकंड आहे सेफॅलोकॉर्डाटा, थर्ड आहे वर्टेब्रेटा. आता या ठिकाणी वर्टेब्रेटा हा जो सब फायलम आहे याचे परत 6 क्लासेस बनतात. फर्स्ट आहे सायक्लोस्टोमाटा, सेकंड आहे पायसिस, थर्ड आहे ॲम्फिबिया, फोर्थ आहे रेप्टॅलिया, फिफ्थ आहे एविज आणि सिक्स्थ आहे मॅमॅलिया. अशा प्रकारे सब फायलम वर्टेब्रेटाच्या 6 क्लासमध्ये डिव्हिजन केलं जातं. तर अशा प्रकारे किंगडम ॲनिमालियाचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि हे सगळे फायलम्स आपल्याला या पाठामध्ये पाहायचे आहेत. ओके, फायलम्स आणि क्लासेस, सब फायलम्स सगळं आपल्याला पाहायचं आहे. दिस सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाव. ॲनिमल क्लासिफाय करण्याची ही जी सिस्टीम आहे ही आतापर्यंत आपण वापरत आहोत. हवेवर नाव अडेज न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज फॉलोड. परंतु आताच्या काही दिवसांमध्ये न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जी आहे त्या ते आपण फॉलो करतो आहे, नवीन सिस्टीम आपण फॉलो करतो आहे. वी विल स्टडी दिस न्यू सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन इन ब्रीफ. ही सिस्टीम आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत. ॲट प्रेझेंट according to the 5 kingdom classification system of Robert Whittaker, or multicellular animals are included in kingdom Animalia. आपण ऑलरेडी 8th स्टँडर्डमध्ये रॉबर्ट विटाकर यांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम पाहिलेली आहे, ज्यामध्ये सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स हे किंगडम ॲनिमालियामध्ये इन्क्ल्यूड केले गेले होते. धिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन some criteria like body organization, body symmetry, body cavity, germinal layers, segmentation, etc. मग ही जी ॲनिमल क्लासिफाय करण्याची जी सिस्टीम आहे तर ती काही क्रायटेरियाजवरती डिपेंड आहे. क्रायटेरियाज असे आहेत, पहिला आहे बॉडी ऑर्गनायझेशन, दुसरा आहे बॉडी सिमेट्री, तिसरा आहे बॉडी केव्हिटी, त्याच्यानंतर आहे जर्मिनल लेयर्स, सेगमेंटेशन, एक्सेट्रा. आता हे सगळे जे काही क्रायटेरियाज आहेत याबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनचा थोडक्यात पार्श्वभूमी समजली असेल, कशाप्रकारे ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री आहे, त्याचे काय बेनिफिट्स आहे आणि कशाप्रकारे किंगडम ॲनिमालियाचं क्लासिफिकेशन केलं जातं, तसे जे सब किंगडम्स आहेत, फायलम आहेत, सब फायलम आणि क्लासेस आहेत तर त्याच्या अनुसार. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हळूहळू सगळे टॉपिक्स कवर करणार आहोत आणि आपण प्रत्येक फायलम देखील स्टडी करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन
तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.